नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी मराठी असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा, कराडच्या पत्नीचं आव्हान. याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग तुमचा वेळ वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला. मी मराठा असल्याने जरांगेंनी न्याय द्यावा, वाल्मिक कराडच्या पत्नीचं आव्हान. इशाराही दिला. मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला. माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला. मी देखील मराठा आहे, त्यामुळे जरांगेंनी मला न्याय द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केली. मस्साजोगामध्ये स्टंट केला आणि त्या स्टंटमुळे माझ्या नवऱ्याला अटकवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केलेला आहे. यापुढे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणेंच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर मंजिली कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा असल्याने मला न्याय द्यावा, जरांगेंना आव्हान. मंजिली कराड म्हणाल्या की जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला. संतोष देशमुख माझ्या भावासारखा आहे, पण तो एकटाच मराठा नाही. मी देखील मराठा आहे. मला न्याय कोण देणार? आता माझ्या नवऱ्यावर अन्याय होत आहे. तुम्ही जसा मराठा समाजाचा आहे असं सांगत देशमुखांसाठी न्याय मागता, तोच न्याय मला द्या. न्याय व्यवस्था बळी पडते, मंजिली कराडांचा आरोप. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना मंजिली कराड म्हणाल्या की फक्त एका फोन कॉलमुळे तुम्ही 302, 307 कलम मोक्कासारखा गुन्हा कसा लावू शकता असं न्यायाधीशांनीही पोलिसांना विचारलंय. पण शेवटी न्यायव्यवस्था कुणाच्या तरी हातामध्ये आहे. ती कुणाच्या तरी दबावाला बळी पडली. एका स्टंटमुळे माझा नवरा अडकला. वाल्मिक कराडवर मोक्का लावा, त्याला हत्या प्रकरणात आरोपी करा अशी मागणी करत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभव देशमुख यांनी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. त्याचा संदर्भ देत मंजिली कराड म्हणाल्या की पोलिसांनी फक्त एका स्टंटमुळे माझ्या माणसाला अडवलं आहे. यामध्ये काही कारस्थान केलंय जातंय. माझ्या नवऱ्याला वेठीस धरलंय जातंय, पण त्याला कितीही अडकवला तरी सत्य काही लपणार नाही. जे काही पुरावे असतील ते समोरच येतील. यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर आणणार. मंजिली कराड म्हणाल्या की पडळीमध्ये 2 मंत्रिपद कशी असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच माझ्या नवऱ्याला अडकवलं आहे. एकाचं 10 करून सांगितलं आहे. त्यामुळे मी देखील हळूहळू यांच्या गोष्टी समोर आणेन. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया, बजरंग सोनवणे यांनी काय काय केलं याची माहिती घेणं सुरू असून यांच्या खऱ्या गोष्टी बाहेर आणल्या जातील. कर भरला नाही म्हणून नोटीस, ही कुठली पद्धत? वाल्मिक कराडच्या मालकीच्या पिंपरी चिंचवडमधील एका प्लॉटवर महापालिकेने नोटीस पाठवल्यात. त्यावर प्रतिक्रिया देताना मंजिली कराड म्हणाल्या की मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. नगरपालिकेने कराची नोटीस दिली आहे. वर्षाचा कर भरला नाही म्हणून नोटीस द्यायची, ही कुठली पद्धत? फ्लॅट घेणं हे काही अवैध नाही. प्रत्येक जणाने फ्लॅट घेतला आहे. आम्ही कुणाचं काही लुबाडलं नाही. कर्ज काढून तो फ्लॅट घेतला आहे. बीडमध्ये जो काही वाद आहे तो विरोधकांनी लावला आहे. त्यांना जातीयवाद करायचा आहे असा आरोप मंजिली कराड यांनी केला. पण आपण सुज्ञ नागरिक आहोत. राजकीय लोकांचे ऐकू नये, बंधुभावाने राहावं असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे हे आमच्या घरी आलेले नाहीत. त्यासंबंधी दाखवण्यात आलेल्या सगळ्या बातम्या या पूर्ण खोट्या आहेत अशी माहिती मंजिली कराड यांनी दिली. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.